चला करूया आपण सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीम पाहिली आता मैदानाच्या आतमध्ये इन झाली. अगदी जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीमकडे देखील आकर्षित जर्सी आपल्याला पाहायला मिळते. जर्सी कलर कोड आपण बघितलं तर मग गावदेवी पोमन टीम आणि जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे टीमचा देखील काहीतरी मॅच होतोय, सेम दिसतोय. नक्कीच आपण पाहिली तर जर्सी जी स्पॉन्सर्स केलेली काल ते व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर जे आपल्याला लाभले गेले होते या स्पर्धेमध्ये. आदरणीय सन्माननीय दिनेश जावर साहेब, शिवसेना शाखा प्रमुख मानपाडा ठाणे त्यांच्या माध्यमातून पाहिले ते जर्सी स्पॉन्सर्स केले जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे या टीमला. मैदानाच्या आतमध्ये आपण वयू अविनाश गिराणे इन फॉर्म बॅटर नॉन स्ट्रायकरकडे किरण माळी. पहिलाच बॉल वाघाची दहाड, परंतु पकडले दहाड. काय जबरदस्त झेल पाहायला मिळाला. विकेट डाऊन झालाय. अविनाश बॅक टू द डग आउट. वाघाची दहाड मोठी होती, ते दहाड मात्र आपण पाहिली आहे तर नक्कीच कमी पडली. आणि अविनाश गिराणे नावाचा बॅटर आपण पाहिला तर पहिल्याच बॉलवर 0 या धावसंख्येवर परतलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होता येतात. प्रवीण सुतार ज्यांना आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आलेत आत्ता, परंतु 3 दिवसापूर्वीच आलेत या मैदानामध्ये उतरलेत. म्हणजे तो उल्लेख देखील करेन, कारण 3 दिवसापूर्वी म्हणजे कसं तर 3 दिवस पंचांची भूमिका देखील त्यांनी पूर्ण केली, परंतु आत्ता आपल्या संघाच्या साठी उतरलेत, आपल्या संघाच्या साठी धावा करण्यासाठी उतरलेत. कारण की 1 डाऊनला अगदी लवकर त्यांना सुद्धा वाटलं नसेल की माझा खेळ इतक्या लवकर येईल, कारण की या खेळाचा खेळ मी अनेक वेळा पाहिला. या खेळाचा एक आवडता शॉट देखील आहे, त्या शॉटचा देखील मी एक उल्लेख करेन नंतर. हलक्या हाताने फ्लिक केला जातोय. अगदी आपण पाहिलं तर सेन्सेबल क्रिकेट ज्याला म्हणतात ते दर्शवलं जात आहे. किरण माळी फायटर मात्र आपण पाहतोय फायर फायटर म्हणून खेळाडू ओळखले जातात. फायर ब्रिगेडमध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व आपण पाहिलं, सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चांगले क्रिकेटपट्टू, परंतु मैदानाच्या बाहेर देखील तितकंच चांगलं व्यक्तिमत्व म्हणून किरण माळी यांना पाहतोय. परंतु आता ॲज अ क्रिकेटर म्हणून आपण पाहिलं, ॲज अ बॅटर म्हणून कसा खेळ करतील. खोलमध्ये हाताला चेंडू आपण पाहिलं तर देवा याच्या माध्यमातून आपण पाहिलं, सरळ बॅटने आपण पाहिलं तर मुकेश आहे ते फील्ड करतात. चेंडूची फेकी आली आहे, थोडस आपण पाहिलं रिस्की होती, परंतु 2 धावा कंप्लीट झाल्या. धावांनी आपण पाहिलं तर टीमच्या टोटल मध्ये आपण पाहिलं तर वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर मूव्ह होत असताना पाहायला मिळते. फलकावर 3 रन्स. अगदी आपण पाहिलं 1 विकेट लॉस. पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं अविनाशची मोठी विकेट. अगदी आपण पाहिले ते झटपट मिळवले, परंतु आता सर्वस्व जबाबदारी किरण माळी या खेळाडूची राहणार आहे या मॅच मध्ये. अगदी आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे बॅट फिरवली होती, चपराक लगावण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते. बॅटचं स्पीड आपण पाहिलं तर काय भन्नाट होतं, परंतु मिस केला जातोय चेंडू. ऍक्शन रिप्ले मध्ये चित्र देखील पाहायला मिळालंय. डॉट अल्टीबल्टीचा प्रयत्न केला होता, उलट फटका खेळण्याचा प्रयत्न होता इथे किरण यांचा, परंतु हा जो इंटेन होता थोडासा चुकीचा होता. बघा अगदी बॉडीच्या जवळवरचा चेंडू होता, कारण की ज्या चेंडूवर जर तुम्हाला फटका व्यवस्थित खेळायचा तर त्या चेंडूवर नजर टिकवणं गरजेची बाब होती. बघा शेवटच्या मुवमेंटला अगदी बॉडीच्या जवळचा हा क्लोज बॉल होता. आता चांगला फटका आहे, डिस्टन्स मिळेल का, परंतु नाही मिळाले. डिस्टन्स खेळाडूने केलंय कव्हर, किरण मालीला देखील बाद केलाय. दुसरा मोठा धक्का जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे टीमला मैदानाच्या मध्ये लागत असताना पाहायला मिळतोय. धावफलक स्थिर 3, विकेट क्रमांक 2. अगदी आपण पाहिलं तर मग जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे टीमला जणू काही थोडीशी नजर लागलेली पाहायला मिळाली पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. अगदी आपण पाहिलं तर देवा यांचा जो ओव्हरचा स्पेल पाहायला मिळाला आपल्याला,
एक फुळातून, कारण की फक्त 3 आणि 2 विकेट मात्र त्याने मिळवल्या. त्या विकेटचा जर आपण उल्लेख करायचा झाला तर मोठ्या विकेट्स पहिल्याच बॉलवर अविनाश गिराणे, त्यात नंतर शेवटच्या बॉलवर किरण माळी, आणि हे 2 बॉल आपण पाहिलं तर या मॅचमध्ये नक्कीच हवा काढण्याचं कार्य दर्शवत आहेत. वेलकम सागरजी माळी. अगदी आपण पाहिलं तर दी ग्रेट व्हॉइस ऑफ खोलांडे, अगदी आपण पाहिलं तर सिनियर कमेंटेटर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे, आणि ते 3 दाखल झालेले आहेत. आणि त्याचं देखील आम्ही सहर्ष स्वागत माननीय श्री विजय शेठ पाटील चषकामध्ये करतोय. टीमची टोटल 3 आहे, फलक आपण पाहिलं तर 2 गडी बाद झालेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिला ध्रुव, लेफ्ट आर्म आपण पाहिला तर या वेळेला रिव्हर्सचा फाटका रिस्की शॉट आहे, परंतु खेळण्याचा प्रयत्न. आता विचार विनिमय बदलावा लागेल, कारण की ज्या अनुषंगाने क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले, पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आलेत, विकेट 2 डाऊन झालेत. प्रवीण सुतार मात्र नक्कीच हा चढ उतार त्याने पाहिलाय, परंतु त्या चढ उताराला मात्र प्रवीण सुतार बदलतील का, या मॅच मध्ये धावांचा आलेख वरच्या दिशेने वाढवतील का, प्रश्न मोठा आहे. मात्र प्रश्नाचं उत्तर थेट आपल्याला मिळेल या मॅच मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिला रिव्हर्स फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अतिरिक्त बाउन्स आपण पाहतो इथे जर पाहायला मिळालाय. अगदी आपण पाहिला बाउन्सने थोडंसं विचार विनिमय केलाय, आणि नक्कीच टीव्ही अंपायरची मात्र नक्कीच इथे आपण पहिले मागणी केली आहे, कारण की शंका होती फलंदाजाच्या मनामध्ये, शंकेचं निवारण केलं जाईल आणि तिसरे अंपायर नक्कीच सज्ज होतील. येस, इट इज अ वाईड असेल, कारण की भरपूर डोक्याच्या वरून चेंडू हा ट्रॅव्हल झालाय. वाईड असेल, 1 बाउंडची गोलंदाजाला दिली जाते चेतावणी. ध्रुपला नक्कीच आपण पाहिलं तर टीमची टोटल 4 चेतावणी दिली आहे. आता आपण पाहिलं तर 1 बाउन्सरचा कोटा त्याने पूर्ण केलाय. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र आहे डीप कव्हरला, मात्र थोडासा चेंडूने देखील दिशा बदलले, दशा बदलेल का. यस 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 यस, इट इज आउट ऑफ दी बाउंड्री लाईन. चौकार 4. नक्कीच अक्षय होते, कर्णधार होते, थोडस आपण पाहिलं चेंडूला पकडण्याच्या प्रयत्नामध्ये जरूर होते, परंतु चेअर होत्या आणि थोडस आपण पाहिलं तर मग दुखापत होण्याची देखील दाट शक्यता होती. डेफिनेटली अक्षय बोले तो खतरो के खिलाडी, आणि ऑल इज वेल त्याने सांगितलं, इट्स ओके. प्रवीण सुतार यांच्यासाठी पारितोषिक आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. नक्कीच हॅट्रिक पूर्ण केली तर महेंद्र जाधव आणि अजित कडा यांच्या माध्यमातून षटकाराची हॅट्रिक्स कंप्लीट केली तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हो हो, भरपूर भरपूर परिणाम येतोय. मला वाटतंय की नक्कीच आता प्रवीण सुतारने विचार केलाय की आपण राईटीने तर लेफ्टीने फलंदाजी करायची. वाईड प्लस मात्र 22च्या धावा मात्र मिळतील. हा तर बोनस पॉइंट आहे ना मित्रांनो. बघा पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या, त्यानंतर आता मात्र ज्या पहिल्या षटकाचं जे बॅकअप होतं ना धावांचं, जरी विकेट गेले नो डाऊट, परंतु आपण पहिले काय ते धावांचा बॅकअप आहे ना ते मात्र इथे कव्हर केला जातं. धावा मात्र या षटकामध्ये मात्र मिळत आहेत, कारण की फलंदाजाचे प्रयत्न होत आहेत, परंतु बोनस त्यामध्ये गुण देतात गोलंदाज. 12 धावा फलकावर. आता आपण पाहिलं की चांगल्या धावा दिसून आल्यात. प्रवीण सुतार त्यांच्यासाठी पारितोषिक आहे 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं बॅटचा फेस लवकर बंद केला होतो, अगदी लवकर शॉट हा कंप्लीट केला त्याने, त्यामुळेच व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आला नाही. थोडंसं आपण पाहिलं तर दुखापत होताना पाहायला मिळते, थोडंसं शरीरावर आदळलाही चेंडू. धात मात्र इथे मिळणार एक लेग बायच्या स्वरूपात. टीमची टोटल आपण पाहिली तर 13. 3 चेंडू फेकून झाले 13. दुसरा षटक प्रगतीपथावर असताना चांगला खेळ मात्र दुसऱ्या बाजून विशालला करावा लागेल. इनर एज अगदी आपण पाहिली आहे तर आजची कडा होती, आडवी बाट मात्र यूज केली आहे. आज कदाचित आपण पहिले विशालला थोडंसं लवकर पाठवलंय बॅटिंगसाठी, परंतु नुसतं आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी पाठवलं गेलंय, परंतु इंटेंट दर्शवावं लागेल, कारण की प्रवीण सारखा खेळाडू आहे, तो चांगले हिट लगावू शकतो. त्याला
स्ट्राईक रोटेट करून दिली तर मग चांगला फायदा होऊ शकतो. 13 धाव फलकावर आहे 2 गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत. षटक क्रमांक 2, चेंडू फेकून झाले 4. ऑन साईडला ढकलून दिला जातोय. एकदा मात्र मिळणार आहे. दुसरा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. फिल्डर आले पुढे सरसावले. धोकादायक डाव ठरू शकते, परंतु तितकाच आपण पाहिलं तंदुरुस्तीपणा दर्शवला गेलाय. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. 2 खेळाडूंच्या मध्ये आपल्याला अगदी व्यवस्थित पाहायला मिळाले. टीमची टोटल मात्र पुढे सरकली जाते 15च्या घरामध्ये. 15 रन्स टू विकेट लॉस. आता थोडंसं आपण पाहिलं तर मग मोमेंटमला शिफ्ट केलंय. मोमेंटमला आपल्या बाजूने वळवलंय. शॉर्ट पिच होता, या वेळेला आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. अगदी आपण पाहिला व्यवस्थित पुल करण्याचा प्रयत्न. आपण पाहिला गॅप मध्ये वेगाने 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 निघून गेलाय चेंडू. आपण पाहिला तर लॉंग लेग सीमारेखा पार. आणि हा आलाय माननीय श्री विजय शेठ पाटील चषकातील दमदार 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 चौकार. 4. 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावर आपण पाहतोय 19 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर नक्कीच जे आम्हाला दर्शवता जातात अर्पित पाटील कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून सागरजी माळी विजयजी भोई यांच्यामध्ये चालू असलेली ही चर्चा आपण पाहतोय. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय नक्कीच हे 2 दिग्गज आपण पाहतोय. 2 दिग्गज कमेंटेटर जे आपल्याला दर्शवले जात आहेत. अगदी आपण पाहिलं तर अर्पित यांना देखील आता एक नवीन रोल मिळालाय. कॅमेरामॅनचा देखील तो गुड चांगला कंप्लीट करतायत. अर्पित पाटील आहेत. त्यांना देखील शुभेच्छा. ऑल द बेस्ट. सागरजी माळी यांनी सांगितले पुढच्या वाटचालीसाठी कॅमेरामॅनचं वर्क देखील चांगलं करतायत. अगदी आपण पाहिलं तर मॅचच्या दिशेने आपण नजर फोकस करूया. 19 धावा झाल्यात. 19चा आकडा आपण पाहिला तर गर्व होतं 19 या आकड्याचा उल्लेख करत असताना, कारण की 19चा आकडा आपण पाहिला तर महत्त्वपूर्ण, कारण की ज्या अनुषंगाने आपण उल्लेख करायचा झाला तर जवळजवळ 19 फेब्रुवारी जगतभारी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती येणारी. कारण की 19 फेब्रुवारीचा जो दिवस होता शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा जो जन्म होता, कारण की शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला नसता महाराष्ट्राच्या भूमीमध्ये तर नक्कीच मला वाटते कुठेतरी आपण पाहिलं तर या महाराष्ट्रातील मराठी माणसं आणि नक्कीच समस्त जनता मात्र अडचणीमध्ये आला असते. परंतु ज्याप्रमाणे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या नक्कीच या महाराष्ट्राला घडवण्यासाठी दिलेलं योगदान आपण पाहिलं तर अतिशय स्मरणात राहणार आहे. कारण की अवघं 50 वर्षाचं आयुष्य लागलं शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आणि 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350हून अधिक गड किल्ले त्याने आपल्या पराक्रमाच्या जोरावर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापित केले. त्या महाराजांना पुन्हा एकदा मानाचा मुद्रा 19च्या आकड्याला पाहून मात्र पुन्हा एकदा तो आठवण महत्त्वाचा पाहायला मिळेल. यावेळेला ऑन साइडला प्रवीण सुतारने चेंडूला उडवलाय, परंतु फिल्डर होते तिथे अगदी टपूनच होते त्या झेलसाठी. झेल मात्र कम्प्लिटली केलाय. विकेट डाऊन होईल. महत्वाचा 3रा विकास वळवीला मिळालेली पहिल्याच बॉलवर ही मोठी सफलता. जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे टीमला मात्र पुन्हा एकदा नजर लागली आहे. विकेट क्रमांक 3 डाऊन झालाय. अगदी आपण पाहिलं तर मग मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये प्रवीण बाद झाले. ती जबाबदारी मात्र पूर्ण करण्याच्या तयारीमध्ये होते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर न्यू बॅटर मात्र पण पाहिले मिस्टर प्रदीप ॲज अ पॅडी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर वैयक्तिक आपण खेळ वैयक्तिक जीवन आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग घरेलू जर क्रिकेट आपण पाहिलं म्हणजे जे व्यावसायिक क्रिकेट ज्याला म्हणू शकतो म्हणजे आपल्या ज्या जबाबदारीचं क्रिकेट म्हणजेच आपल्या वर्कवर 17मध्ये 54 धावा त्याच्या नक्कीच आपण पाहिलं वसईच्या ग्राउंडवर आपण पाहिल्या त्यांनी कंप्लीट केल्या. वाईट चेंडूचा इशारा मात्र येतोय. टीमची टोटल आपण पाहिली किती 20. विकास वळवीने पहिल्या बॉलवर मात्र आपण पाहिलं तर मग विकेट ऑफस्टंपच्या बाहेर निघून फाईन लेगला चेंडूला मात्र धाडलंय चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेखा पार. आणखीन एक आलाय चौकार. चोवीस धावा फलकावर आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. अगदी व्यवस्थित आता मात्र आपण पाहिलं धाव फलकाला मेंटेन केलंय फ्रायडी. आपण पाहिलं तर व्यावसायिक म्हणजे आपण बघितलं तर स्वतःच्या कंपनीमधून घेत असताना 17मध्ये 54 धावांची खेळी
वसईच्या मैदानावर त्यांनी कंप्लीट केली आणि या वेळेला आता त्याही तशाच प्रकारची खेळीची गरज आहे. दुसऱ्या धावेसाठी पळतलेत, थ्रो थोडासा खराब आलाय आणि आपण पाहिलंय तर याच चुकांचा फायदा मात्र घेण्याच्या प्रयत्नामध्ये जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे टीम तयारीमध्ये आहे आणि अगदी आपण पाहिलं तर कंप्लीट करतायत. असं मला वाटतं रुपेश नाही आहेत या टीममध्ये, कारण की एक प्रमुख बॅटर म्हणून त्यांचा देखील आपण उल्लेख करत असतोय या संघासाठी. सूरज माळी देखील मला वाटतं नाही आहेत, कारण की सूरज माळी यांना देखील आपण पाहतोय जी चांगली बॅटिंग करतायत या टीममध्ये. मला वाटतं आज राज देखील नाही आहेत. क्लीन बॉल अक्रॉस द लाईन, लेंथ मिस केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. अगदी मी तर म्हणेन हा चुकीचा इंटेन होता मात्र प्रदीप याचा, कारण की आधीच सफल झाले होते. हे गोलंदाजाने पाहिलं, हेरलं आणि व्यवस्थित चेंडू मात्र अगदी आपण पाहिलं यष्टांवर फेकला आणि फलंदाज बाद. हा बघा, आपण पाहिलं तर एखाद्या गोलंदाजावर तुम्हाला दडपण निर्माण करायचं असेल तर गोलंदाजाच्या ऍक्शन पूर्वीच आपण पाहिलं तर नक्कीच फलंदाज सफल होतात, कारण की जेव्हा गोलंदाज आपण पाहिलं ना तर या सगळ्या गोष्टी पाहतोय. परंतु ज्या वेळेला आपण पाहिलं एक चांगला खेळाडू काय करत असतो की गोलंदाजाला मात्र पूर्णपणे आपला चेंडू रिलीज करण्याच्या अँगलवर आल्यानंतर एखादा खेळाडू जेव्हा आपला नक्कीच स्टांक्स बदलतो ना तेव्हा गोलंदाज काही करू शकत नसतो. परंतु या वेळेला सगळी गोष्टी आपण पाहिली तर मग विकासने पाहिलं, हेरलं आणि व्यवस्थित चेंडू मात्र यष्टांवर फेकला. क्लीन बोल्ड साफ चित्र आपण पाहिलं तर हे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. 26 आपण पाहिलं तर अगदी आपण पाहिलं फलकावर 26 धावा, 4 गडी बाद झालेत आतापर्यंत आणि 2 चेंडूचा या मॅच मध्ये खेळ शिल्लक आहे. रुपेश मला वाटतं की नक्कीच मला वाटतं की नाहीत, परंतु आता थोडासा उशिरा आलेत, कारण की रुपेश देखील चांगले बॅटिंग करू शकतात. मला वाटतं दिलीप नाही आहेत. डेफिनेटली दिलीप सुद्धा आपण पाहिलं तर अनफिट आहेत, कारण की तेच कारण आपण पाहू शकतो या टीमचे एक महत्वाचे खेळाडू डेफिनेटली अनफिट असल्यामुळे ते नाही आहेत. 2 चेंडू असतील आता समोर. बॅक टू द बॉलर, चेंडू लाडवण्याचा प्रयत्न होता विकास यांचा, धाव मात्र 1 मिळाले. ओहो नाही नाही, आता नाही होणार. जर तुम्हाला धाव घ्यायची आहे तर दोन्ही खेळाडूंना मात्र आपण पाहिलं तर स्ट्राईक अगदी वेळेवर सोडायला हवी होती. एक स्ट्राईक थांबवेल, एक सोडेल तर मग ते चालणार नाहीये. एक धाव मात्र मिळेल, एका धावेने टीमच्या टोटलमध्ये वाढ झाली आहे. 27 धावा आपण पाहिल्यात फलकावर. शेवटचा चेंडू या इनिंगचा उलटा असं होता, दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने, फिल्डर तैनात आहेत, चेंडू लाडवले जात आहे. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये आहेत, परंतु नाहीये. 2च मिळतील, 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. तर विशालने तिथून आपण पाहिलं तर प्रयत्न करायला हवे होते तिसऱ्या धावेसाठी, कारण की मग शतरक्षकावर थोडासा दडपण निर्माण झाला असता तर चेंडू कुठेही फेकू शकला असता, परंतु तसं नाही झालं. 2 मिळाल्या, दोन्ही टिके चालतील, कारण की दोन्ही देखील आपण पाहिलं तर टीमची टोटल आपण पाहिली ना तर आता एक चांगला टोटल डोळ्याच्या समोर येतोय आपल्याला, कारण की 29 धावा एक्स्ट्रा झालेल्या एकूण आपण पाहिल्या ना तर 7 एक्स्ट्रा झाल्यात, त्यामुळे 29 झाल्यात आणि आता चेस करायचे असतील 30 धावा. मग जय मल्हार स्पोर्ट्स कोल्हांडे टीमकडे आपण पाहिलं तर मग बॉलिंग युनिट भरपूर चांगलं आहे आणि भरपूर चांगलं बॉलिंग युनिटच्या जोरावर आपण पाहिलं तर मग या सीझनमध्ये त्याने भरपूर अशी कमाल केली आहे, कारण की विशालचा जो षटक आपण पाहणार आहोत ना ते या मॅचमध्ये निर्णायक ठरणार आहे. कारण की बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवलीच्या मैदानावर काय दमदार खेळ, दमदार गोलंदाजी, शानदार विकेट टेकर गोलंदाज बनला होता. बेस्ट बॉलरचा किताब त्याने पटकावला गेला होता आणि त्या खेळाडूकडून एक चांगली भूमिका, किरण माळी यांच्याकडून चांगली भूमिका अपेक्षित असेल. परंतु क्रिकेटच्या पटलावर आपण बघितलं ना की एका संघाला आपण पाहिलं तर मजबूत म्हणू शकत नाही, कारण की दोन्ही संघ आपण पाहिलं की बरोबरीचे संघ आहेत. दोन्ही संघांकडे आपण बघितलं तर खेळ चांगला आहे, कारण की मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले टीमकडे देखील आपण पाहिलं तर बॉलिंग बॅटिंग त्यांची देखील चांगली आहे. परंतु हा मॅच आहे ना अगदी रंगतदार आणि रोमहर्षक मॅच प्रेक्षकांना देखील पाहायला मिळणार आहे. मात्र हा मॅच नंतर आपण पाहणार आणखीन एक महत्त्वपूर्ण मॅच, तो 2 संघांच्या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळणार आहे. त्या मॅचचा टॉस देखील महत्त्वपूर्ण आहे, तो करणार आहोत आपण. A1 सरदार टीमला मी विनंती करते की आपले कर्णधार पाठवून द्या आणि बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन टीमला सुद्धा विनंती करेन की आपले देखील कर्णधार पाठवून द्या. नेक्स्ट मॅच बिग मॅच आपल्या समोर येणार आहे, परंतु नक्कीच या मॅचचा टॉस करण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक मध्ये होऊया, त्यानंतर पुन्हा एकदा धावतो समज आपल्यापर्यंत घेऊन जोडूया.
चला टॉस साठी असं आहे दोन टीमनं. एका बाजून आपण पाहणार आहोत बाबा स्पोर्ट रेल्वे स्टेशन टीम आणि त्यांच्या समवेत आपण पाहणार आहोत A1 सारजा. या दोन संघामध्ये मात्र टॉस आहे तो केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग नाण्याची एक बाजू आपण पाहिली आहे, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. तर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग प्रत्येक विकेटसाठी संघासाठी मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सागरजी माळी यांच्या माध्यमातून आणि माळी फॅमिलीकडनं. आणि जर संघ या ठिकाणी जिंकला तर मग 500 रुपयाचं कॅश प्राइज संघासाठी देखील दिलं जाईल. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मग क्लीन बोल्डच्या स्वरूपामध्ये पहिल्या बॉलवरती विकास वळवीची एक मोठी विकेट मात्र प्राप्त केली आहे गोलंदाज विशाल कांबळेचा जर उल्लेख केला तर मग बिरसा मुंडा ट्रॉफी सातिवली या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अप्रतिम खेळ त्याचा राहिला होता. काय जबरदस्त बॉलिंग बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये देखील केली होती. बेस्ट बॉलरचा किताब देखील पटकावला होता. जवळजवळ आपण पाहिलं तर मग एक कूलर, सूज, एक कोंबडा देखील मिळाला होता, टी शर्ट आणि भरपूर पारितोषिक होती आणि एक ट्रॉफी कॅप. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर जयेश पहिल्या बॉलवरती जो बोलबाला आहे तो त्याने कायम ठेवलाय. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवले. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 3 ओव्हरमध्ये लक्ष आहे ती म्हणजेच 30 धावांचं. आणि ज्या वेळेस पहिल्या बॉलवरती विकेट मिळवला जातो ना त्यावेळेस आपण अनेकदा पाहिलंय बॉलरचा आत्मविश्वास कॉन्फिडन्स हा दुणावला जातो. हा नक्कीच आपण बघितलं तर विशाल आता खोलांडे टीमसाठी माहिती आहे का, जो सिनियर गोलंदाज नरेश माळी त्याची भूमिका होती ना ती भूमिका विशाल पूर्ण करत असताना मी नेहमीच पाहिलंय खोलांडे टीमसाठी. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये हा शॉट खेळला गेलाय. आणखी एक विकेट बॅक टू बॅक. हा दुसरा विकेट मात्र मिळवला गेलाय. ध्रुव देखील झालेत बाद. आता मात्र विकेटच्या हॅट्रिक वरती असणार आहे विशाल. विशालच्या नावाची चर्चा आपण का केली तर विकेट टेकर गोलंदाज आहे जयेश. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर बघ मान्य श्री विजय शेट पाटील चषकामध्ये पहिले षटक टाकत असताना मात्र बॅक टू बॅक 2 विकेट देखील त्याने मिळवलेत. हा डेफिनेटली आपण पाहिलं तर एका त्याचा सराव तितका चांगला आहे, त्याचा अभ्यास घरचा अभ्यास चांगला आहे. बघा घरचा अभ्यास जर तुमचा चांगला असेल तर मग परीक्षेला तुम्ही नक्कीच अगदी तयारीमध्ये असतात. आणि परीक्षा आली आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपण पाहिलं तर सध्या तरी पास होताना पाहायला मिळतात. बघा आता विकेटच्या हॅट्रिकवर येताना पाहायला मिळत. विकेटची हॅट्रिक जर आपण पाहिले एक कंप्लीट झाली कालच्या दिवसामध्ये तर आज देखील इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. दुसरी बॅटर आहे देवा. हॅट्रिक बॉल फायस करत असताना ओव्हर द विकेट. उलटा असं होता अगदी आपण फाईन लेग थोडेसे कमी पडले. चेंडू वेगाने आपण पाहिलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने करतोय प्रस्थान. पाहता पाहता डोळ्यांच्या समोर आलेला हा बॅटला हलकासा स्पर्श करून येणारा हा चौकार. देवाच्या बॅटमधून आलेला हा 4 धावा. चौकार मात्र इथे येताना पाहायला मिळतोय. नशिबाची मिळालेली 7 अगदी आपण पाहू शकतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग गुड्डू भाई यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागत, आपलं देखील सहर्ष स्वागत मान्य श्री विजय शेट पाटील चषकामध्ये. आणि आपणास विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. स्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी आपण पाहिलं तर मैदानी शॉट मध्ये जवळजवळ तिसरा बॉल हा डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालाय. आणि तिसऱ्या बॉलवरती आपण पाहिलं तर मग शौकार देखील येताना आपण पाहिला.
विशालचा पुढचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरनं यावेळेस आपण पाहिलं तर मग जबरदस्त हा पंच पाहायला मिळतो. चेंडू निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील या ठिकाणी देवानंद वळवी या खेळाडूला 4 धावा आणि या 4 धावेनं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे ती म्हणजेच 9 या कड्यावरती. 9 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. काय जबरदस्त हा फटका मात्र पाहायला मिळाला स्क्वेअर कटचा. धावसंख्या 4 ने पुढे सरकली आहे ती म्हणजेच जाऊन पोचते 9 या कड्यावरती. यावेळेस पुन्हा एकदा फटका मात्र पॉइंटला खेळायचा होता. 2 क्षेत्ररक्षक पुढे आले होते. कॉलिंग खूप महत्वाची होती परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग संघाचे संघनायक अक्षय कांबळे मात्र या ठिकाणी पाहिलं तर मग चांगला कॅच पकडतायत. तिसरी सफलता मात्र मिळवली आहे विशाल कांबळेनं. विकेट टेकर गोलंदाज आहे. मोठे फटके 2 जरूर आलेत परंतु विकेट मिळवण्याची जी किमी आहे ती मात्र चालू ठेवली आहे. आतापर्यंत 3 विकेट त्याने मिळवले. सुरुवातीला विकास, त्याच्यानंतर ध्रुव आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग नंबर 3 ची विकेट मिस्टर देवानंद वळवी याला देखील बाद केलंय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश्वर वळवी नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर अँड मुकेश यांना मात्र यावेळेस जबाबदारीचं क्रिकेट खेळावं लागेल. चेंडू शिल्लक असतील 13 आणि 13 बॉल मध्ये अजून सुद्धा धावा बनवायचे मॅच जिंकण्याकरता. 21-21 शेवटचा बॉल ऑन स्ट्राइक वरती ज्ञानेश्वर. ओहो हो, सुंदर चेंडू हाताळणी केली गेली आहे. गुड लेन वरती चेंडूचा टप्पा ठेवला, तिथून मात्र थोडासा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला. परफेक्ट डिलिव्हरी पाहायला जरूर मिळाली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग षटकाची झाली आहे समाप्ती. सोनूजी गांजर यांच्या माध्यमातून मात्र पारितोषिक ऑन झालंय. षटकारांची हॅट्रिक किंवा मग चौकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर मग 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र दिलं जाईल. त्याचनंतर आपण या ठिकाणी पाहिलं तर मग जय मल्हार स्पोर्ट कोलांडे टीम साठी देखील पारितोषिक लागले गेले. माली फॅमिलीच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी विकेट मिळाला तर मग 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल आणि त्याचनंतर मग सामना हा जिंकला तर मग संघासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील दिलं जाईल. चला थोडीशी घाई करायची. बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती म्हणजेच 21. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती कदाचित मग सूरज माळी यांना आपण जरूर पाहू शकतो. सूरज माळी आपण म्हटलं तर मग जय मल्हार स्पोर्ट कोलांडे टीमचे एक प्रमुख खेळाडू आहेत. अनेक मॅचेस मध्ये त्याने देखील आपल्याकडे असलेले शस्त्र वापरले गेलेत. मग बॉलिंग कार्ड असो की मग बॅटिंग कार्ड असो, सर्व क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी सातत्याने त्याची देखील राहिली आहे. जयेश डेफिनेटली एक मॅजिक मॅन म्हणून त्याची ओळख आहे आणि अगदी आपण पाहिलं तर मॅजिक पुन्हा एकदा दर्शवला जाईल का. 21 धावा 12 मध्ये अगदी करायची आहेत. सूरजच्या या षटकाचा स्पेल हा या मॅच मध्ये निर्णायक ठरेल विजय. की या षटकामध्ये जर धावा कमी आल्या कोलांडे टीमचा कंजा मात्र कसला जाईल, परंतु धावा जर इथून घेतल्या तर मग आपण पाहिलं मंगलमूर्ती टीम मात्र कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळेल. सूरज मालीचा हा पहिला बॉल धीम्या गतीने टाकला होता, ऑन साइडला उडवलं. क्षेत्ररक्षक आहे, पकडतो झेल आणि पहिल्याच बॉल वरती मिळवली आहे मुकेश वळवीची एक मोठी विकेट. एक मोठी सफलता प्राप्त केली आहे सूरज मालीनं. सूरज चमकलाय मैदानाच्या आतमध्ये. जयेश नक्कीच म्हणेन मी या वेळेला की सागर सुद्धा थोडेसे सरप्राईज झालेत, कारण की त्यांना सुद्धा जाणीव होती की हा फटका कन्वर्ट झाला होता. क्षेत्ररक्षक नसता किंवा नक्कीच व्यवस्थित जर आणखीन कन्वर्ट झाला असता तर मग लगभग मात्र, परंतु जे झालं ते चांगलंच झालं मी तर म्हणेन कोलांडे टीमसाठी. अंत भला तो सब भला.
परंतु अगदी आपण पाहू शकतोय की विकेट मात्र सूरजने मात्र मिळवली आहे. तो ज्याप्रमाणे त्याला चमकावं लागेल, सध्या तरी एक डोक्यावर चमकलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये दुसरा चमकताना पाहायला मिळत आहे. आणि निश्चितच सूरज मालेचा जर विचार केला तर बाबा रामदेवचे मोठे भक्त आहेत, त्याच्याकडे 101 उपाय आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग पहिला उपाय जो केला होता तो सक्सेसफुल ठरलाय. ज्या दिशेनं फील्ड पोझिशन सजवली होती ना, त्या दिशेनं मात्र मोठा फटका खेळण्यासाठी भाग पाडलं होतं सूरजनं, आणि त्या फटक्यामध्ये मात्र मुकेश वलवेची मोठी विकेट मात्र डाऊन केली आहे. यावेळेस षटकातील पुढचा बॉल, हो 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 हो, सुंदर चेंडूच्या हातांनी केली गेले. यावेळेस मी तर म्हणेन बॅटरचं फुटवर जे आहे ते ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये ठेवला गेलाय. डॉट डिलिव्हरी, गेम चेंजर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी आपण पाहिली तर मग आणखी एक विकेट मिळवली गेली आहे. रामबाण उपाय आहे सूरजकडे आणि तो मात्र या ठिकाणी वापरला जातो. यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटर ऑन स्ट्राईक वरती होता तो म्हणजेच किरण, त्याचं फुटवर ओळखलं होतं, झोन त्याचं ओळखलं होतं. जवळजवळ आपण पाहिलं तर मग आडव्या पॅटनं खेळण्यासाठी बॅटर किरण तयारीत होता, परंतु काय जबरदस्त हा चेंडू मात्र हाताळला गेला आणि जवळजवळ तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट मिळवली सूरजनं. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 5 विकेट आतापर्यंत डाऊन केलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 3 आणि या ओव्हरमध्ये 2, म्हणजेच 500 रुपये लागू झालेत. अगदी आपण बघितलं तर विजय, जर पहिला जो बॉल आपण पाहिला होता ना, संघासाठी लागू झालेत, वैयक्तिक नाहीये. वैयक्तिक मिळतील पण घरी. यावेळेस लोअर फुलटॉस बॉल होता ऑन साईडला, जमिनीला गुदगुल्या करीत मात्र चेंडू निघाला होता लॉंग ऑनच्या दिशेनं. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अविनाश गिराणे होते, चांगले फिल्डिंग, एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे. 120 ला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय जो संघाचा संघनायक आहे. आता मात्र चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 8 आणि 8 मध्ये 20 अजून सुद्धा बनवायचे धावा. यावेळेस आपण पाहिला धीम्या गतीचा बॉल टाकला होता, लेटकरचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय गल्ली रिझनच्या दिशेनं, चेंडू जाईल. यस पंच काहीतरी इशारा करत आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धावा मात्र पोलून पूर्ण केल्या आहेत 4 आणि यस चौका आहे का आयोजकांच्या माध्यमातून निश्चितच इशारा आलाय की निश्चितच चौकार असणार आहे. जरा लवकरात लवकर डिसिजन द्यायचा आहे. यस चौकार आलाय आणि या चौकारानं टीमची टोटल आपण पाहिली तर मग पुढे सरकली आहे 14 या आकड्यावरती. 5 धावा खर्च केलेत. गोलंदाज सूरज मालेनं षटकातील पुढचा बॉल, धीम्या गतीचा बॉल, ओळखलं होतं, पारखलं होतं बॅटर अक्षयच्या खेळीला, सॉरी ज्ञानेश्वरच्या खेळीला, आणि त्याला अनुसरून हा टप्पा मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला होता. हा बॉल मात्र डिलिव्हर केला होता आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग षटक क्रमांक 2 देखील संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 14. आता मात्र विजयासाठी 6 बॉल शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. इशिका 11चे ऑनर या ठिकाणी आपण पाहिलं तर मग जयप्रकाश पाटील यांच्या माध्यमातून पारितोषिक आलेलं आहे. कोलांटे गावचे जावई आणि सुरुवातीचा पहिलं षटक टाकलं विशाल कांबळेनं, त्याच्याकरता 300 रुपयाचे कॅश प्राइज आले आणि जे दुसरं षटक हाताळलं सूरज मालेनं
त्यामध्ये आपण पाहिलं तर मग 2 विकेट मिळवल्या. त्याच्याकरता देखील पारितोषिक आहे 200 रुपयाचं. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग 2 धावा पूर्ण केले गेलेत. आता मात्र 5 चेंडू शिल्लक असतील आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्याकरता अजून सुद्धा 14 धावा बनवायच्या आहेत. धावा होऊ शकतात जयेश, परंतु त्याच्यासाठी मोठे फटके मात्र खेळावे लागतील. अक्षय आहे ऑन स्ट्राईक वरती. बॅटर अगदी वेगाने फिरवली होती अक्षयनं, परंतु फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला नव्हता. अगदी जागेवरनं कडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. 4 चेंडू 14ची गरज. यावेळेस बॅटची लिडिंग एज काम तमाम. अक्षय 20 आउट. विकेट डाऊन झाली आहे विजय. अगदी आपण पाहिलं तर अक्षयची देखील ज्या खेळाडूकडून अपेक्षा होत्या, कारण की एकमेव असा खेळाडू होता की तो कदाचित वाटला होता की आपल्या संघाला तारेल, परंतु तो देखील परतल्यानंतर आता मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागली टीम पूर्णपणे मात्र आपण पाहिले आहे फसली आहे. 16 धावसंख्येवर 6 गडी गमावलेत. अगदी ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर हे षटक रुपेशचं देखील आपल्याला एक छान आणि किफायती इकॉनॉमिकल राहिलं आहे. अगदी या मॅच मध्ये आपण बघितलं ना तर विजय काय घडलं, या मॅचचा जो या इनिंगचा पहिला बॉल होता ना, ज्या बॉलवरची विकासची विकेट आली होती ना, तीच टर्निंग पॉइंट ठरली. कारण की पॉवर हाऊस म्हणून आपण पाहिला विकास वळवी या खेळाडूला पहिल्या बॉलवर शांत केलं. तिथूनच आपण पाहिलं ना की मग मंगलमूर्ती टीमला मात्र पुढे येण्याची संधीच दिली नाहीये. आणि डेफिनेटली गुड बॉलिंग बाय मिस्टर आपण बघितलं तर मग ऑल गोलंदाज असतील जे मला स्पोर्ट कोलंटी टीमचे अतिशय चांगली फडिंग आपल्याला पाहायला मिळाली. तिथे कर्णधार होते अगदी आपण पाहिलं तर अक्षय होते मला वाटते. अक्षयच्या माध्यमातून आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण झालं. टीमच्या टोटल मध्ये झालेली वाढ आपल्याला पाहायला मिळते 18 धावा. बघा 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडू मध्ये 12 धावा हव्यात. 12 धावा म्हणजेच हा बॉल खूप महत्वाचा असेल, कारण की या बॉलवर एक चांगला फटका एक्झिक्यूट करणं आता गरजेची बाब झाली. एक बिगेट येईल का, उडवण्याचा प्रयत्न केला, हवेत चेंडू पाहायला मिळतोय. अविनाश गिराणे सेफ हँड आहेत. अगदी आपण पाहिलं तर त्यांच्या हातामध्ये चेंडू नाही सुटणार. झेल कम्प्लिटली झालाय. विकेट डाऊन झालंय. आता मॅच मंगलमूर्ती नागली टीम साठी फसली आहे. विकेटचा पतन 7वा धक्का 18 या धावसंख्येवर. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग टायगर स्पोर्ट बिपडा टीमची A1 जोडी साईनाथ भोईर अँड कृष्णा भोईर यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. आयोजन नियोजन खूप चांगलं केलंय, तर धन्यवाद कृष्णाजी भोईर आणि साईनाथजी भोईर. आपलं देखील खूप खूप आभार. परंतु सकाळच्या सत्रामध्ये इनॅक्शन मध्ये पाहायला मिळाले होते या मैदानावरती. शेवटचा चेंडू असेल. 12 धाव्यांची गरज आणि अगदी आपण पाहिला तर मग हा वाईड आहे. बघा मॅच अजून संपलेली नाही, वाईड आहे. कारण की इथे वाईड आलाय त्यानंतर असं चित्र आलंय की मग अंपायर आपण पाहिलं की मग इथे DRS ची डिमांड करतायत, टीव्ही अंपायरची डिमांड करतायत. त्याच्याप्रमाणे वाईड आल्यानंतर कदाचित गोलंदाजच्या मनामध्ये अशी शंका आहे. असं आपण बघितलं तर वाईट चेंडू आहे हा, कारण की लेग स्टंपच्या बाहेर मात्र निघत असताना जर पाहायला मिळाला. 19 धाव्यांची गरज आहे. म्हणजे 11 धाव्यांची गरज आहे 19 धाव फलकावर. आणि अगदी आपण पाहिलं तर इथे गेम जिंकला गेलाय जय मल्ला स्पोर्ट्स कोलंडा टीमने.
29 आपण पाहिलं तर केल्या होत्या जयमल्लाल स्पोर्ट्स कोल्हांडे टीमने 4 गड्याच्या मोबदल्यात. प्रत्युत्तर मात्र देत असताना फक्त 19च झाल्या. अगदी आपण पाहिलं तर 3 षटकामध्ये 7 गड्यांच्या मोबदल्यात. अगदी आपण पाहिलं तर मग सामना जिंकला 11 धावेने. अगदी आपण जाऊया. गुड्डी जी भाई आप रुकिए. गुड्डी जी भाई आपका हम आदर सत्कार मान सम्मान शाही सम्मान करने वाले